नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये कनेक्शन करणार आहोत बघा 5 स्विच, 3 सॉकेट आणि एक रेग्युलेटर याचं आपण कनेक्शन करणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला बोर्डवर पूर्ण स्विच सॉकेट फिट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही जे दोन स्विच आहे, स्विचचं एका साईडचं आपल्याला कनेक्शन अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि कनेक्शन करते वेळेस आपल्याला जे स्क्रू आहे, स्क्रू पूर्णपणे टाईट करून घ्यायचे। आता आपण कनेक्शन अशा पद्धतीने करून राहिलो आहे, 2 स्विच, वरचे 2 स्विच आणि खालचे 2 स्विच अशा पद्धतीने आपण स्विचच्या एका साईडला आपण कनेक्शन केलेलं आहे। आता आपल्याला डबल एक अशा पद्धतीने आपल्याला जे एक राहिलेलं 5 नंबरचं स्विच आहे त्याला आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं। आता आपलं पूर्ण कनेक्शन झालेलं आहे, 5 स्विचचं पूर्ण आपल्याला एक साईडचं कनेक्शन झालेलं आहे। आता आपल्याला इथून ते इथपर्यंत आता जे आपले 3 जे सॉकेट आहे, या तिन्ही सॉकेटचं आपल्याला एक साईडचं पूर्ण आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं, पूर्ण एक साईडचं। पहिल्या सॉकेटला आपण कनेक्शन केलं, आता दुसऱ्याला पण केलं, ना तिथून आपल्याला तिसऱ्याला आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे। स्क्रू वगैरे चांगले टाईट करायचे। झालं आपलं कनेक्शन। आपण काय केलं, 5 स्विचचं आणि 3 सॉकेटचं एक साईडचं पूर्ण आपण कनेक्शन करून घेतलेलं आहे। आता आपल्याला पुढचं जे कनेक्शन आहे हे आपल्याला रेग्युलेटरचं कनेक्शन करायचं। आपल्याला देणं आपल्या एका स्विचला रेग्युलेटरचं एक वायर आहे ते थोडं शिलून आपल्याला स्विचच्या एका साईडला कनेक्ट करायचं आहे। जे रेग्युलेटर शेजारी जे स्विच आहे तिथंच आपण त्याचं वायर कनेक्ट करणार आहोत। अशा पद्धतीनं आपल्याला आता एक कनेक्शन आपलं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे सॉकेट ते स्विच अशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा कनेक्शन करून घ्यायचं आहे। हे बिन कनेक्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथून इथपर्यंत दुसऱ्या स्विच आणि दुसऱ्या सॉकेटचं पण आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे। हे पण कनेक्शन आपलं आता झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा तिसऱ्या सॉकेटचं पण आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे इथून इथपर्यंत। ही बिन कनेक्शन आपलं आता कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर आता उरला आपला एक स्विच। आता हे जे आपण आता बघितलं, हे झालं आपलं एक आर्थिंगचे पॉईंट आहे बघा। हे जे सॉकेटचे जे पॉईंट आहे वरचं एक पिन म्हणतो आपण, तिसरी पिन, हे आर्थिंगचं पॉईंट आहे। आपल्याला काय करायचं आहे, तिन्हीला एक कनेक्ट करून घ्यायचं आहे। वरच्या वरच्या एका साईडनं आपल्याला तिन्हीला त्याचं कनेक्शन करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस एखादं आपण याला जमिनीची आर्थिंग देतो बघा हे वरच्यासाठी, हे कनेक्शन आपलं आता कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर आपलं एक जे स्विच उरलं आहे त्याला आपण जोडणार आहोत बघा होल्डर। आता होल्डरचं एक त्याला जोडलं आणि एक आपण एक आर्थिंगच्या ज्या वायरला एक दुसरं वायर आपण कनेक्ट केलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं कनेक्शन झालेलं आहे कंप्लीट। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये।